महाराज बेडकांमध्ये स्पर्धा लागली. 50 फुटाच्या खांबावरती कोण चढतोय. सगळी बेडकं चांगली तरुण उड्या मारत गेली. कोण 10 फूट चढलं, कोण 15 फूट चढलं, कोण 20 फूट चढलं, पण सगळे खाली पडले. पण त्यातलं एक बेडकाचं बारकं पिल्लू टुन 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 उड्या मारत 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 50 फुटावर पोहोचलं. त्या बेडकाची मुलाखत घ्यायला पत्रकार आले. त्या बेडकासोबत त्याची आई सुद्धा आली. आणि पत्रकारांनी प्रश्न केला, होय व तुमचं पोरग कस काय जिंकलं. त्या बेडकाला विचारलं, तू कस काय जिंकला. पण महाराज बेडकाची कानपूर लाईन ओस होती. ऐका, आई म्हणली, माझं लेकरू जिंकण्याचं एकच कारण, माझ्या लेकरापेक्षा 10 पट ताकदीची माणसं होती. पण ती 5 फूट चढली की गावातली म्हणायची, तुला नाही जमणार गाड्या, तू पडतोय गाड्या, तुला नाही जमणार. माझ्या लेकराचं कान बंद असल्यामुळे त्याला कोणाचंच ऐकायला मिळालं नाही. परिणाम त्याने टोक गाठलं. तसं आयुष्यात अशी माणसं जोडा की टोकावर गेल्यावर त्यांना बरं वाटल, निम्यात गेल्यानंतर आपली जिरवायला त्यांचं बरं वाटणार नाही. आणि निश्चित अशीच माणसं आपल्या आयुष्यात यावी एवढी विनंती मामाकडे करायची.